ऐन एप्रिल महिन्यातच सांगली जिल्ह्यातले 6 तालुके कोरडे पडतात। तिथल्या हवालदिल जनतेला प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला, मात्र तरीही अनेक गावं तहानलेलीच आहेत। या भीषण परिस्थितीवरचा हा विशेष वृत्तांत। सांगली जिल्ह्यात कमी झालेला पाऊस आणि अपुऱ्या जलसिंचन योजनांमुळे यंदा तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातल्या जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव आणि शिराळा या 6 तालुक्यांतल्या जवळपास 150हून अधिक गावांतली स्थिती भयानक आहे। इथल्या अनेक गावांतल्या विहिरी, बोर आणि तलाव आटले आहेत। पाण्यासाठी लोक वणवण करतायत। तर पाणी आणि चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत। अनेक गावात लोकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। पाणी टंचाईवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून 86 टँकरद्वारे या 6 तालुक्यांतल्या 86 गावं आणि 576 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय। मात्र मागणी करूनही टँकर मिळत नसल्याची अनेक टंचाईग्रस्त गावांची तक्रार आहे। पाण्यासाठी स्थलांतर सुरू झालंय। टँकरला सुद्धा अशी अवस्था आहे की शासन 20 लिटर माणसी प्रति पाणी देते आणि जनावर कशी जगवायची असा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न आहे। तरी शासनानं लवकरात लवकर या जनावरांना सुद्धा पाणी दिलं पाहिजे, त्यांची चाराची व्यवस्था केली पाहिजे। प्रत्येक घरात 1-2 तरी कळशी भेटली पाहिजे पाण्याची। प्रत्येकाला पाणी हवं असते, स्वयंपाकाला हवं असते, धुण्या भांड्याला हवं असते, सगळ्याला पाणी हवं असते। त्यामुळे आमच्या गावात इतकी पाण्याची समस्या, ही पाण्याची समस्या आमची दूर झाली पाहिजे। मी आता 3री मध्ये शिकते। ढालेवाडी या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे। पाण्याची खूप टंचाई आहे। घराजवळ एक बोरिंग असल्यामुळे त्यालाही काही पाणी येत नाही। मी असेच म्हणेन की या गावात पाण्याचा पुरवठा व्हावा। शासनाने दिलेलं मानसी 20 लिटर पाणी आहे ते पिण्यासाठी सुद्धा पुरत नाही। मग जनावरांचा हा प्रश्न बाजूलाच राहिला। जनावरांना तर पाणी अजिबात नाही आहे, तर जास्तीत जास्त पाणी आम्हाला आता सध्याच्या परिस्थितीत, टंचाई परिस्थितीत मिळालं पाहिजे, अशीच आमची अपेक्षा आहे। सांगली जिल्ह्यातली 8 गावं दुष्काळ सदृश्य म्हणून जाहीर करण्यात आली आहे। यात जत तालुक्यामधली 6 आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या 2 गावांचा समावेश आहे। या गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे। एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ही स्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत आहे। दरम्यान मागणी होईल तिथे तात्काळ टँकर सुरू केले जात असून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलंय। ज्या गावामध्ये टंचाई आहे तेथील प्रस्ताव तहसीलदार आणि BDO मार्फत आल्यानंतर आपण 2 ते 3 तासाच्या आत कलेक्टर ऑफिसवरून आपण ऑर्डर काढून देतो आणि जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता घेत आहोत। निसर्गाच्या अवकृपेमुळे वर्षोनुवर्ष पाणी टंचाईचा फटका सहन करत असलेल्या सांगलीकरांची तहान भागवण्यासाठी प्रशासन आणि सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली।